गाइस वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या छोट्याशा बगीच्यामधून करू. तर आज काही जिमला नाही गेलो, म्हटलं मग आपल्या झाडांसोबत थोडा ऑक्सिजन घेऊ. थोडंसं स्क्रीन टाईम बंद करायला असं चांगला ऑप्शन आहे. काही ना काही असं वेगळं करत राहायचं. ही एक थेरपी आहे, मस्त वाटतं जरा मला असं करायला. त्याच्यात जी घाण असते ना, आता या कुंड्या मी केल्यात व्यवस्थित. एवढा कचरा निघालाय वरती. आता बाकीचे आहेत ते आपण करू. आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आपल्याला जायचं आहे वाघेश्वर मंदिर वाघोली येथे. आता बघू जसं आवडतंय तसं विमान कसा उठतोय. दर्शन तर नाही होणार कारण मोठी लाईन असणार आहे. प्रदक्षिणा घालून येऊ. लेट्स सी. आणि आज दिवसभर उपवास आहे, मग काय काय खाता येईल ते पण बघा. साबुदाणा वडा, खिचडी. इथं आहे आपलं ॲलोवेरा. इथं आहे गवती चहा. चहा प्यायला आहे आमच्या घरी. गवती चहा तर चहा बनवून देतो. इथं आहे कढीपत्ता, तुळस, गुलाब. हे काय झाडे माहीत नाही यार. त्याला अशी पिवळी पिवळी फुलं येतात. इथं पुदिना आहे. पुदिना जरा कट केला आहे. आणि हे काहीतरी वेगळे झाडे जे की वरती गेले. असं आहे छोटीशी आमची बाग. आता हे सगळं क्लीन करतो मी. चला मित्रांनो, आता ब्रेकफास्ट करू. तर आज आहे आपला उपवास. बघू कुठपर्यंत जातोय, किती होतोय. सगळ्यात पहिलं मील आहे आपलं कलिंगड. बघू साबुदाणा वडा बनवायचा म्हणते प्रियांका पण. आल्यावर बनवू कारण लेट झालं ना, दुपारी ऊन होतं. टोपी काढायची का आता? आता ऊन नाही लागत, ते गरम होईल. मंदिरात आला का? मागच्या वर्षी पोटातच होता आणि यावर्षी बाहेर आला. आम्ही कायम इथं येतो. वाघेश्वर त्या इकडे जायचं भानगडीत पडतच नाही. निवांत इथं जरा नाही, गर्दी आहे तिथं, दर्शनच होत नाही वाघेश्वरला. ते रात्रीपासूनच लाईन असते. गेल्या वर्षी गेलो पाठवत आम्ही 4 वाजता. हा, तरी लाईन लई लांब होती. म्हणलं नको चालत नाही तरी दर्शन नाही घेतलंय. प्रियांका होती ना. हॅलो, बाय बाय मित्रांनो. आम्ही आलोय आता मंदिरात दर्शन घेऊन. शंकराचं दर्शन झालं, बाळाचं पण झालं. वाघेश्वरला गेलं असतं, थोडं ट्रॅफिक लागलं असतं. हे नवीन मंदिर एक्सप्लोअर केलं आपण. छोटंच आहे पण चांगलं झालं दर्शन. मित्रांनो, आज आहे उपवास आणि प्रियांका बनवते ते साबुदाणा वडे. साबुदाणा वड्यासोबत काय खायचं? दही आहे ना आपल्याकडं.
येस आता मी आहे तळायला काय प्लेट काढा ना मोठी आणि त्याच्यात हे स्प्रेड करून टिश्यू हे घेऊ का प्लेट चालेल. पहिला वडा जातोय तेलात भरलेली आहे उडी दुसऱ्या वड्याने तिसरा लाल तर झालं. मस्तपैकी तळलेले आहेत मित्रांनो. साबुदाणा वडे खायला या प्रियांकाने छान असं बनवलेत आणि वडा ही आहे दही मित्रांनो. आता टेस्ट करू. तिखट मीठ मापात करूयात काय लंच. साबुदाणा वडा प्रियांकाने केलाय खाऊयात तो. वाजलेले आहे 1:15. मी आणि प्रियांका चाललोय पुण्यात. प्रियांकाची शॉपिंग झाली आता माझी शॉपिंग. पुण्यात म्हटलं की प्रियांका ऑलवेज रेडी असणार. कुठे पण रेडीच असते मी. शॉपिंग नाही एक्झॅक्टली मला थोडं गोप्रोचं 1-2 सामान बघायचं आहे आणि सुट्टी आहे म्हटलं जाऊन येऊ. घेईल का नाही त्याची गॅरंटी नाही आहे. इथे बटन आहे का त्याला? बटन तुम्ही डायरेक्टली इथे टच नाही करू शकता. अच्छा हे कवर आहे का व्हाईट? हो हे व्हाईट सॉफ्ट लाईटसाठी. व्हाईटवर स्वतः हे मी जर काढलं अच्छा बरं एकदम चेहऱ्यावरती जास्त लाईट येतो ओके. आहे का. हे मी लाईट वाढवले. आता हे जर एवढं लाईट नको असेल तर तुम्ही सॉफ्ट पाहिजे असेल मी सॉफ्टमध्ये लावू शकतो. तर ते चेहऱ्यावरती जास्त लाईट जास्त लाईट नाही. हे जर काढलं ना जास्त हे सॉफ्ट साईड तुम्ही लावू शकत नाही. हे तर ऑप्शन पण देते. हा जरी शपथची लाईट वगैरे घ्यायला लागला ना तर त्याची प्राईजिंग आहे 5,500 रुपये. मी 4,500 डिस्काउंट करतो. तर ह्या किटमध्ये आता बघा 8,500 हा शपथची घेतं 2,000 आहे. अच्छा हां वापरू शकता. म्हणजे ॲडिशनल ज्यावेळेस बॅटरी घ्यायची ती बॅटरीची पण गरज लागत नाही आपल्याला. कंटिन्यू यूज करू शकता. त्याचं कसं चार्जिंगचं कसं असतं याचं? आता काय गोप्रोचे ॲक्सेसरीज घेतले नाही. थोडंसं महाग होतं म्हटलं थोडं विचार करू. आज आहे जुना बाजार चोर बाजार जे काय असेल ते. तर तो दाखवतो कसा असतो. आज बुधवार असल्यामुळं आहे तो. प्रियांका दाखव जरा. चला मित्रांनो 3 वाजलेले आहेत. आम्ही आलोय आता. जे घ्यायचं होतं ते सोडून सगळं आणले. द्राक्ष रताळे दूध चिवडा. ज्या दिवशी उपवास धरणार ना त्या दिवशी आपल्या घरात सगळ्यात जास्त गोष्टी असतात खाण्यासाठी. बरोबर आहे. मला ते ॲक्सेसरीज किट घ्यायचं आहे गोप्रोचं पण काय प्रियांकाने घेऊन नाही दिलं. वोल्टा 20,000ला आहे. हां ते मीडिया मॉड वोल्टा वगैरे थोडं आहे गोप्रोसाठी आहे ते. घेऊ आपण नंतर हळूहळू. मला पण ते थोडं कॉस्टली वाटलं. थोडा विचार करू आणि मग घेऊ. आता आंघोळ केली ना उन्हातून आल्यावर एकदम मस्त वाटतं. मस्त शॉवरमुळं मला मजा येते आंघोळ करायला. तुला तुला वाटतं का लिंबू सरबत बनवलं आहे. मस्त झालं आहे. भारी वाटतं जरा थंड पाणी. गरम बाहेरून आल्यावर थंड लागतंच यार. आता डिनर करायचं आहे आम्हाला. तर डिनरमध्ये 8 वाजलेत. आता डिनरमध्ये एकदम मस्त मस्त आयटम आहेत. खिचडी साबुदाणा वडा रताळं. इथं बटाट्याची भाजी केली आहे आईने. अजून काय एवढंच. दही आहे दूध आहे आणि इथं विवान आहे. आता आम्ही मस्तपैकी डिनर करतो. महाशिवरात्रीचा आहे उपवास. चला आता
काय रे आम्हाला बघतो गाई आहे मित्रांनो. आजचा महाशिवरात्रीचा ब्लॉग इथेच एंड करू. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. तर उद्या आहे आपलं ऑफिस परत एकदा रुटीन. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि लाईक करून जा. काय 2 सेकंड लागतात फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायला. चला मग टाटा बाय, टेक केअर, सी यू.